आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तुम्ही फक्त आम्हाला एकच तारीख द्या किंवा एकाच वेळेला सांगा की नक्की पैसे कधी येणार आहेत. आणि ठीक आहे, तुमचं म्हणणं पण योग्य आहे, कारण काय असतं, ज्याचे ज्याचे आर्थिक नियोजन असतात आणि त्याच्याप्रमाणे ते जर झाले नाही, म्हणजे पैसे ठीक आहे, पैसे येतात आज. जर आपण काय होतं, दिलेल्या वेळेला जर ते आले नाही तर त्या पैशाचा उपयोग होत नाही, आणि त्यामुळे काय होतं, समोरचे 2-3 जण अडचणीत येतात. त्या गोष्टी मला पण मान्य आहेत. पण आता समस्या अशी झाली की मी माझ्या पद्धतीने जेवढं लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करत होतो तेवढं मी करत आलो, आणि त्यामुळे काय वाटायचं. हो. तर प्रत्येक जणाला काय वाटायचं की हे फक्त तारीख देतात, किंवा आवाज येत नाही का, काही मेसेज येतात मला बऱ्याच जणांचे. साऊंड येतोय का पण क्लिअर? प्लीज मला तेवढं कन्फर्म करता का एकदा. हा, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. माझा नेटचा पण इश्यू थोडासा, त्यामुळे पण मला वाटलं की आवाज येतो की नाही, कारण काय होतं, कमेंट बंद आहे ना, कळणार नाही काय चाललंय काय नाही ते. तर ठीक आहे, आपण मुद्द्यावरती येऊया. आपण आज दुसरा कुठल्याच मुद्द्यावरती न बोलता फक्त एकाच मुद्द्यावर आपल्याला बोलायचं, आणि सगळ्यांना तेच अपेक्षित आहे की फक्त पैसे देणार कोण, तर मी घेणार तुम्ही, आणि कधी देणार, एवढे तीनच गोष्टी आहेत. बाकी तिसरा कुठलाही मुद्दा नाही होता त्याच्यामध्ये. एवढ्या तीनच मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे. तर फक्त पण आपण आज पूर्ण डिटेलमध्ये, किती वेळ लागला तरी डिटेलमध्ये त्या विषयावर बोलणार आहे. म्हणजे काय होईल की तुमच्या काय ज्या असतील शंका वगैरे पूर्ण निघून जातील, आणि खूप सारी निगेटिव्हिटी पसरवली जाते, किंवा पसरत आहे, आणि पसरणं ते साहजिक पण आहे अशा गोष्टी. कारण जर एखादा विषय तो क्लिअर झाला नाही तर ती निगेटिव्हिटी ऑटोमॅटिक पसरते, कारण कोणती अधिकृत माहिती नसते ती पसरवली जाते, आणि मग सगळे संभ्रमित होतात, भयभीत होतात, अशातला प्रकार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगतो एक, की झालंय काय माहितीये का, लोकांचे दोन गट पडलेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. त्याच्यामध्ये 90% लोक पॉझिटिव्ह आहेत. आता मला दिवसभरात मी व्हॉट्सअप चेक केलं तर मला फक्त एक 10 ते 15 लोकांचे मेसेज येतात. ते पण जास्त ॲग्रेसिव्ह नसतात की ठीक आहे बाबा सर, रिप्लाय द्या, माझी अडचण आहे. म्हणजे खरं जेन्युइनली जे आहे ते सांगतोय. असं नाहीये मला, म्हणजे कोणाकडून आजपर्यंत त्रास झाला नाही किंवा कोणी त्रास दिला नाही. म्हणजे मी पण तुमच्याबद्दल एकदम पॉझिटिव्ह आहे. तर सर माझी अडचण आहे, हॉस्पिटलची अडचण आहे, असे मेसेज येतात. आता माझ्याकडनं प्रत्येकाला रिप्लाय पण देणं होत नाही, काही ना देतो मी, काही ना देत नाही, तरी पण त्यांचं काही ऑब्जेक्शन नाही, ठीक आहे, नसेल दिला, बिझी असतील वगैरे. पण काही एक 10% लोक निगेटिव्ह लोक म्हणाल मी त्यांना. म्हणजे काय असतं की प्रत्येकाची एक मार्ग असतो. आता हे बघा, तुमचे पैसे अडकलेले आहेत असं प्रत्येकाला काय वाटतं की नाही, माझे पैसे फसलेत आणि मला हे कसे तरी करून माझे पैसे आता काढायचे. तर याच्यामध्ये होतं काय की प्रत्येक जण काय करतो, वेगवेगळा मार्ग, म्हणजे कोणत्या मार्गाने माझे पैसे निघतील. म्हणजे आता साहजिक काही जणांच्या डोक्यात असतं की कशाने माझे पैसे निघतील. पण आता याच्यात हे बघा असं आहे, पैसे देणारा फक्त मी एकटाच आहे. पैसे म्हणजे तुमच्या जगात कोणी जर तुमची काही मदत करू शकत असेल तर तो कोणीही नाहीये. म्हणजे तुम्हाला जगात तुमचा प्रॉब्लेम फक्त एकच आहे की तुमचे पैसे आहेत आणि ते माझ्याकडे आहेत. त्यामुळे पैसे ते मला देणं हे ते तुमचे तो दुसरं कोणी देऊ शकत नाही. आणि त्यामुळं ते बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, कोणाच्या डोक्यात की मी ह्या मार्गाने काढेल, मी त्या मार्गाने काढेल, तर तो मार्ग काही यशस्वी होणार नाही. म्हणजे असं प्रत्येकाचा की चला मी दमदाटी करून काढेल किंवा मी काही दुसऱ्या काही कुठाने करून काढेल. म्हणजे बघा, पर्याय एकच आहे, पैसे माझ्याकडनं घ्यायचे आणि पैसे मी देणार आहे. त्यासाठी मला जर तुम्ही व्यवस्थित काम करू दिलं, आणि म्हणजे कोणी मला त्रास दिलाय यामुळे मी बोलत नाही, पण काही लोक असे असतील का ज्यांच्या डोक्यात असेल किंवा काहींनी काही जे कृत्य करण्याच्या बेतात असतील, केला असेल किंवा करणार असतील, तर त्यांना वाटत असेल की याने पैसे निघतील, याने फक्त माझ्या अडचणीत वाढ होईल, आणि माझ्या अडचणीत वाढ झाली म्हणजे तुमच्या अडचणीत वाढ होईल. आता पैसे तुम्ही माझ्याकडे दिलेले आहेत आणि तुमचे पैसे माझ्याकडे आहेत, म्हणजे फक्त मी जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत ते पैसे सुरक्षित आहेत. ज्या दिवशी मी अडचणीत येईल त्या दिवशी ते पैसे अडचणीत येईल, पैसे अडचणीत आले की तुम्ही अडचणीत येणार, असं आहे.
आता याच्यात होतं काय, की प्रत्येक जणाला काय वाटतं, की नाही यांना टॉर्चर करून किंवा काय करून कोणत्याच मार्गाने पैसे निघणार नाहीत म्हणतो. माझी प्रामाणिक इच्छा आहे पैसे. आता बऱ्याच जणांचं काय वाटतं, की पळून गेले. आता पळून गेले या विषयावरती मी तुम्हाला भरपूर वेळा बोलले. पळून माणूस का जातो हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. पळून का जातो? तर पळून जातो माणूस 2 कारणामुळे. एक तर त्याला त्या पैशाची लालसा असते, की पैसे घेऊन तो पळून जातो. दुसरी गोष्ट त्याच्याकडे तुमचे द्यायला पैसे राहत नाही, तुमच्या भीतीने तो पळून जातो. हे 2 कारणं त्याच्या असतात. तिसऱ्या ह्याच्यामध्ये कोणतंही कारण नाही. तर मी तुम्हाला एकदम सविस्तर बोलतोय, किती वेळ लागला तरी पण मला ह्या गोष्टी बोललं जाणं गरजेचं आहे. आता ह्या 2 गोष्टीमुळे माणूस पळून जातो. आता पळून गेल्यानंतर त्याच्यामागे तुम्ही काय रिॲक्ट करायला पाहिजे आणि पळून गेलेला माणूस पळून कसा जातो? आता जो माणूस पळून गेला, आता एक तर तुमचे पैसे घेऊन पळून गेला, म्हणजे तो तुमच्याशी कसल्याही प्रकारचा संपर्क ठेवणार नाही आणि ठेवायची त्याला गरजही नाही. आता थोडक्यात मी आहे. मी जर मला थोडक्यात पळून जायचंय, तर ज्या दिवशी मी तुमच्यापासून तुमचे पैसे घेऊन थोडक्यात पळून आलो, तर मला आजपर्यंत मी 10 ते 15 वेळा लाईव्ह सेशन अटेंड केलं. तुम्हाला आजही सांगतो जीव थोडं-थोडं. त्याच्या मागे माझा काय मोटिव्ह असायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? हे तुमच्या मनाला तुम्ही विचारा. कारण याच्यात थोडंसं आता आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि ज्याने त्याने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतःला विचारणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय होईल, की प्रत्येक जणाचं वेगवेगळं उत्तर येईल आणि याने तुम्ही संभ्रमित होणार. त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न जे असेल ते तुम्ही शक्यतो स्वतःला विचारत चला, की ठीक आहे हा माणूस माझ्या याच्याकडे 2 लाख रुपये होते आणि ह्या माणसाला माझे 2 लाख रुपये द्यायचे नाही. हा माणूस पळून गेला. तर मग हा माणूस मला लाईव्ह मध्ये का बोलतोय? काय काय कारण असेल? हे 2 लाख रुपये जर बोललो नाही तर हा खर्च करू शकत नाही का? जर तुमचे 2 लाख रुपये माझ्याकडे आहेत, तर तुम्हाला जर लाईव्ह सेशन घेतलं असं थोडंच आहे, की माझ्याकडे 500-500च्या नोट आहेत, म्हणजे माझ्याकडे 500-500च्या 400 नोट आहेत, म्हणजे 2 लाख रुपये, की एक लाईव्ह सेशन घेतलं तरच मी त्यातल्या 30 नोटा खर्च करू शकतो. असं काही आहे का काही बंधन मला? मला जर ते तुमचे पैसे घेऊन मी पळून आलोय, मला ते खर्च करायचे, तर मला तुम्हाला त्यासाठी लाईव्ह सेशन घेण्याची गरज नाही पडणार. कारण उलट मला तुमच्यापासून पळून आलो म्हणल्यावर मला सुरक्षित राहणं आहे, सुरक्षित ठिकाणी राहणं आहे. आता मी जर लाईव्ह आलो तर माझा मोबाईल मला चालू ठेवू नये, Instagram चालू ठेवू नये आणि हे सगळ्या गोष्टी चालू ठेवल्या म्हणजे माझं लोकेशन सगळ्या गोष्टी कळतात आणि ते सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे मला पहिली गोष्ट माझे मोबाईल बंद करावा लागेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करावा लागणार नाही. तेव्हा मी ते 2 लाख रुपये तुमचे जे मी पळून घेऊन आलेलो आहे, ते मला पचतील आणि त्याला मी व्यवस्थितरित्या खर्च करू शकतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, जो माणूस पळून जाईल तो त्याच्या घरी काही सोडून जाणार नाही. आज मी तुमचा एकही रुपया घेऊन सोबत आलेलो नाही. माझे सगळे बँक अकाउंट चालू आहेत. कॅश माझ्याकडे काही कॅश नाही. फक्त जेमतेम माझे खर्च करण्यापुरती जी कॅश आहे तेवढी माझी आणि जिथं मला काही गरज लागेल तिथं मी क्रेडिट कार्ड माझं वापरतोय. त्याला बऱ्यापैकी लिमिट आहे. म्हणजे जेन्युइनली सांगायचं म्हणजे मी तुमचा एकही रुपया घेऊन सोबत आलेलो नाहीये. तर हा झाला मुद्दा. दुसरी गोष्ट, एखाद्याकडे पैसे राहिले नाही म्हणून तो पळून गेला तुमच्या भीतीने. तर जर थोडक्यात माझ्याकडे आता पैसे नाही राहिले, माझा लॉस झाला किंवा मी काहीतरी केलं किंवा काही जे असेल XYZ माझं, मी ते कारण तुम्हाला सांगणार नाही. लोकांसारखे कारण मला तुम्हाला सांगायचे नाही. माझा मेन मुद्दा आहे तुमचे पैसे देणं आणि माझा त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि प्रामाणिक तळमळ आहे. तर मी तुम्हाला घाबरून किंवा आता काय त्यांना काय उत्तर काय देणार ह्या हिशोबाने मी किंवा आता पैसे घेऊन तर म्हणता येणार नाही की पळून आलो. हा एक मुद्दा आपण मान्य करू. ह्या केसमध्ये मला तुम्हाला लाईव्ह लावतो मला. मी तुम्हाला म्हणजे माझा सांगण्याचं तात्पर्य फक्त माझं एवढंच आहे, की मी ही तळमळ का करतोय आणि मला तुम्हाला बोलण्याची गरज का पडते. मला जर आता मी तुमच्या भीतीने पळून आलोय किंवा तुमचे पैसे घेऊन पळून आलो, दोन्ही केसमध्ये मला वापस येणे गरजेचं नाहीये. मी वापस येणार नाही. आता वापस येणार नाही तर मला तुमच्याशी रिलेशन ठेवायचं. मी तर पहिल्या दिवशी माझा मोबाईल वगैरे सगळं स्विच ऑफ केलं असतं. आता सगळा कॉन्टॅक्ट बंद केला असता, कोणाला काही रिप्लाय दिला नसता, कोणाला तुम्हाला म्हटलं नसतं की बाबा असं करा, 2 दिवस थांबा, हे करा, ते करा. मी वेळ का काढून देतोय किंवा तुम्हाला वेळ का मागतोय, कुठल्या गोष्टीसाठी वेळ मागतोय मी? असं थोडंच की मला काहीतरी सोल्युशन निघणार आहे. याच्यानंतर येणाऱ्या 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 2 महिन्यानंतर काहीतरी गव्हर्नमेंटचा नवीन जी आर येणार आहे. त्या जी-आर मध्ये असं होणार आहे की कोणाचे पैसे घेऊन पळून आले, त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल होणार नाही आणि त्याला कुठली शिक्षा होणार नाही किंवा त्याला कोणी सापडू शकत नाही किंवा ते पैसे ऑटोमॅटिक माफ होतील किंवा सरकारची कर्जमाफी होणार आहे. असा काही भाग होणार आहे का? काहीच होणार नाही. उलट तुम्ही अजून अग्रेसिव्ह होणार, तुम्ही माझ्यावर चिडणार, माझे मोबाईल वगैरे सगळे चालू आहे, तुम्ही माझे लोकेशन वगैरे काढणार, माझ्यापर्यंत येणार, मला पकडणार आणि माझा जो प्लॅन होता तुमचे पैसे घेऊन पळून यायचा, दोन्ही केसमध्ये जर तुमचे पैसे घेऊन पळून आले किंवा तुमचे पैसे गेले म्हणून पळून आलो तुमच्या भीतीने, दोन्ही केसमधला माझा प्लॅन हा फ्लॉप होणार. ह्या दोन्ही केसमध्ये काही लॉजिक नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, सरळ माझा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला धीर देणं. मला अजिबात माझी इच्छा नाही की कुठलीही गोष्ट वाईट घडावी किंवा कुणालाही त्रास व्हावा. कारण खूप वाईट परिस्थिती मी पाहिलेली आहे आणि कधी मी तुम्हाला सांगतो कोणत्याही पैशाचा, कोणत्याही गोष्टीचा कधी माज केला नाही किंवा ॲटिट्यूड दाखवला नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा देखावा केला नाही. मी
1 वर्षापूर्वी तसाच होतो. आजही तसाच आहे, उद्याही तसाच राहणार आहे. मला तुमच्या पैशावरती मी कुठल्याही प्रकारचे सोंगं-डोंगं केले नाही किंवा तुमचे पैसे मी कुठं वेस्ट घातले नाही किंवा काही इतर कामं केले नाही. मला कुठलं व्यसन नाही किंवा काहीच नाही. आता झाला प्रॉब्लेम कसा, की याच्यामध्ये काही गोष्टी आता तुम्हाला सांगतो कुठलंही सिस्टम चालवायचं म्हटलं, की तुम्ही साधी एक मोटरसायकल जरी चालवत असाल, तर ते तुम्ही लिगली चालवत नाहीये हे मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकतो. ती मोटरसायकल तुमची लिगली चालू नाहीये. तिचं एक तर पी कंप्लीट नसतं, तिचा इन्शुरन्स नसतो. जे आर-टी-ओच्या गाईडलाईन प्रमाणे त्याच्यामध्ये एअर प्रेशर नसतो, टायर प्रेशर नसतो आणि इतर सगळ्या गोष्टी असतात. त्याची नंबर प्लेट त्या आर-टी-ओच्या गाईडलाईन प्रमाणे नसते किंवा त्याचा हाय बीम, लो बीम नसतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे कुठलंही सिस्टम असलं, तर ते काहीतरी म्युच्युअल अंडरस्टँडिंगने चालवावं लागतं. त्याला पर्याय नसतो. ते सिस्टम प्रत्येकाचा जो असो, कुठली बँक असो, कुठली सहकारी संस्था असो किंवा कुठलाही बिझनेस असो, कुठलं जे काही असेल, ते ना 100% ॲज अ गव्हर्नमेंट रेग्युलेशन प्रमाणे चालू नसतं. त्याच्यामध्ये 99% ते गव्हर्नमेंट रेग्युलेशन प्रमाणे असतं आणि 1% त्याच्यामध्ये लूपहोल्स असतात. तर त्या लूपहोलचा फायदा घेऊन मला अडचणीत आणलं गेलं, तर मला त्यांच्याबद्दल कंप्लेंट नाहीये. अडचणीत आणलं गेलं तर ते लीगली ते लूपहोल्स होते, त्यामुळे ते अडचणीत आणलं गेलं. मला कुणी त्रास दिला नाही किंवा कुणी मला ब्लॅकमेल केलं नाही किंवा कुणी माझ्याकडनं पैसे नेले नाही. ज्या मार्केटमध्ये अफवा पसरवतात, कोणाचं नाव मी याच्यात घेऊ शकत नाही पब्लिकली. पण याने सरांना त्रास दिला, याने उचलून नेलं, त्याने धरून नेलं, याचे पैसे होते, त्याने मला कुणीही पैशावरून त्रास दिला नाही. विनाकारण कोणाला ब्लेम करू नका, कोणाचं नाव खराब करू नका. मला कोणाचाही त्रास झालेला नाहीये. मी जो असेल तो माझ्या वैयक्तिक अडचणीमुळं आणि माझ्या जे असेल ते जेन्युइनली कायदेशीर अडचणीमुळं माझे जे आहे ते पेआउट स्टॉप झालेले आहेत. त्याच्यामुळे कोणालाही ब्लेम करण्याच्या भानगडीत पडू नका. हा एक मुद्दा क्लिअर झाला. आता अडचणी काय आहेत? पैसा नाही आणि आहे तर कधी येणार? आता नक्की माझ्याकडे पैसा आहे किंवा नाही, माझ्याकडे असेट आणि लायबिलिटी. आता म्हणजे मला टोटल तुम्हाला देणं किती आहे आणि तेवढा पैसा माझ्याकडे आहे किंवा नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बऱ्याच जणांना हा संभ्रम तयार झाला, हा माझे पैसे घेऊन आता पळून गेल्याचा विषयच नाही. मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या काय असेल ते. जर जायचं असेल एवढा पैसा माझ्याकडे असं जायचं असेल मला लाईव्ह वगैरे करण्याची काही गरज पडली नसती. मी एक मिनिट. हा, ओके. तर काय बोलत होतो मी? हो. तर आतापर्यंत तर आपलं सिस्टम सगळं सुरळीत चालू होतं. मग आता आताच नेमकं काय अडचणी आल्या आणि त्या कशाप्रकारे त्या सॉर्ट आउट केल्या जातात. आता जर जायचं असतं आणि काही जर म्हणजे इंटेन्शन जर रॉंग असते, सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, की माझा हेतू जर चुकीचा असता, तर ह्या गोष्टीला मी खूप म्हणजे लवकर अंजाम देऊ शकत होतो. एवढ्या लांबपर्यंत मला या गोष्टीला येण्याची गरज नव्हती आणि एवढं जर हे सगळं करण्याचं असतं, सगळ्यात हा पासपोर्टचा एक विषय क्लिअर करायचा आहे. माझा पासपोर्ट नाहीये. आता बऱ्याच जणांचा हा एक अफवा पसरली जाणार. म्हणजे मी तुम्हाला आता सांगतो, की हे वेळ कशासाठी काढून देतात, की याच्यानंतर यांचा पासपोर्ट काढायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पासपोर्ट भेटल्यानंतर हे पळून जाणार वगैरे. आता असे प्रॉब्लेम झाल्यानंतर पासपोर्ट भेटत नसतात. हे थोडं डोक्यात ठेवा आणि ज्याला पाहिजे ज्याने खरंच खात्री करायची ज्याने पासपोर्ट ऑफिसला किंवा पाहिजे मला त्याच्यासंबंधी माहिती नाहीये काहीच, कसा काढतात वगैरे काय. तर त्या जिथं असतात त्याच्याकडून माहिती घ्या आणि पासपोर्ट कसे चेक करतात, कोणाचे आहेत नाही ते चेक होत असेल तर ते जाऊन चेक करा. म्हणजे तुमची खात्री पटेल. आणि अशा केसमध्ये तुमच्या माहिती करता सांगतो जिथपर्यंत मला माहिती आहे, जर एखादी फायनान्शियल इश्यू असेल तर त्या माणसाचा पासपोर्ट इश्यू होत नाही. आणि जे पासपोर्ट रिलेटेड जे ॲक्टिव्हिटी असतात, म्हणजे जिथपर्यंत मला माहिती आहे पासपोर्ट इश्यू करणारी ॲथॉरिटी, त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होतं, या सगळ्या मंडळींचे माझ्याकडे पैसे आहेत. हे मला पासपोर्ट काढू देणार नाहीत. आणि मी कधी बाहेर फिरायला जाण्यासाठी मला वेळ पण नव्हता आणि त्याच्यासाठी सुद्धा मी पासपोर्ट काढला नाही. त्यामुळे तोही प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही. आता आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलू, की पैसे आतापर्यंत रेग्युलर येत होते. मग अचानक असा काय प्रॉब्लेम झाला, की पैसे येणं बंद झाले किंवा मी तुम्हाला टाळतोय या ज्या काही ज्या गोष्टी असतील ते. आता जोपर्यंत सर्व सुरळीत चालू होतं. आता
बऱ्याच जण आता एवढे दिवस झाले म्हणजे काही 4-2 दिवसाची गोष्ट नाही किंवा 1-2 महिन्याची गोष्ट नाही, गोष्ट 4 ते 5 वर्षाची. एवढ्या दिवसामध्ये प्रत्येक 1 तारखेला तुम्ही कॅशमध्ये पेमेंट घेऊन जात होते. तर त्यामध्ये कधी कोणाला असं नाही झालं हां, बऱ्याच जणांनी 2-2, 3-3 महिने त्यांचे पैसे नेले नाही, पण 3 महिन्यानंतर त्यांचे पैसे भेटले. त्यांची पूर्ण रक्कम वापस घेतली, त्यांनाही ती भेटली. ज्यांचं काय असेल ते याच्या नावावरती त्याच्या नावावर ट्रान्सफर करायची तेही आपण केलं. म्हणजे सगळ्या गोष्टी आजपर्यंत सुरळीत चालू होत्या. मग अचानक प्रॉब्लेम का उद्भवला? तर आजपर्यंत प्रॉब्लेम असा सॉरी सिस्टम असा चालू होता. आपण प्रत्येक 1 तारखेला 10 तारखेला काही ठरवले असेल. आपण कॅशमध्येही पेमेंट दिले सर्वांचे, ऑनलाईन पद्धतीनेही दिले. पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये एक प्रॉब्लेम सांगतो. नेमकं झाला काय? आता का ऑफ होतोय आयडिया नाही मला. तर ज्या लीगली गोष्टी आहेत त्या मी अ, एकदम म्हणजे आता कशा गोष्टी असतात काही सेटलमेंटनेच सॉर्ट आउट करावं लागतात. म्हणजे त्या पब्लिकली बोलल्या नाही जाऊ शकत. म्हणजे एखादी गोष्ट आहे आणि ती जर आपण बाय ओदर वे म्हणजे कायदेशीर अशा आपण दर महिन्याला देत होतो. म्हणजे आपण खूप मोठ्या प्रमाणात कॅश व्यवहार केले ही गोष्ट मला मान्य आहे आणि त्या गोष्टीची पूर्ण रेकॉर्ड आपल्याकडे आहेत. म्हणजे उद्या कुठली कन्सर्न अथॉरिटी आपल्याकडे आली, ईडी असो, सीबीआय असो काय, तर यांना कॅमेरा का बंद होत असावा माझा काही आयडिया नाही.